आपण क्वालिटीवरती खूप काम करणं गरजेचं आहे. आता परवा आम्ही रशियाला कंटेनर पाठवला, सगळ्याला माहितच आहे. ह्यामध्ये आम्ही मॉस्कोला कंटेनर पाठवला, नोरेशिसला. तर पहिला कंटेनर आम्ही मॅग्नेटच्या माध्यमातून तिथं पाठवला, तर जवळजवळ आमचा 40व्या दिवशी तिथं कंटेनर पोहोचला. पण जे क्वालिटीचे पॅरामीटर आहेत ना, आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला इक्वेडोर, फिलिपिन खूप मोठी स्पर्धा आहे आपल्यासाठी. आपली केळीची जागतिक बाजारपेठेमध्ये फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून बघितलं जाते. ते पण आपण अरब देशामध्ये विक्री करू शकतो, पण तुम्ही युरोप देशामध्ये जाऊन विक्री असं ठासून नाही करू शकत. कारण आता जे अरब देशासाठी जे आपल्याला टेक्निकल किंवा फॅसिलिटी आपण वापरतोय त्यातनं ठीकच आहेत, पण आपल्याला ज्यावेळेस रशियामध्ये काम करायला लागतंय त्यावेळेस आपल्याला लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करायला लागणार आहे. कारण ह्यावरती कधीच चालणार नाही. त्याला इंटरनल रस्ते पाहिजे, मोठे फार्म पाहिजे, सेंट्रलला पॅकहाऊस पाहिजे, केबलिंग व्यवस्था पाहिजे. म्हणजे इक्वेडोरचा बनाना जर बघितला तर आपण त्याच्यामध्ये फेल होतोय. आम्हाला त्यांनी रशियावाल्यांनी रिक्वायरमेंट दिली 19.4 ची. त्यांनी बॉक्सचं डायमेन्शन सगळं पाठवलं, पॅरामीटर पाठवलं. मग आम्ही इथं बॉक्स पण बनवून घेतला, पण त्यांच्या पॅरामीटर मध्ये आम्ही बॉक्स भरतोय, सगळं हाय पॅकिंग होत आहे. कारण आपला अवरेज नाही. आपण ज्यावेळेस 2007-8 ला काढत होतो त्यावेळेस 35-40 अवरेज घेत होतो. आता ते अवरेज आले 20-22 वरती आले. आपण जिंकची मात्रा पूर्वी आम्ही 60 किलो जिंक, साहेब सांगायचो बा तुम्ही जिंक टाका, 60 किलो 0 किलो जिंक एकरी टाकायचो. आज 10 किलो टाकायला कोणी तयार नाही. फक्त आपल्याला रेट पाहिजे, टनेज कुणी बघत नाही. तर आमचा एवढा मोठा हाय पॅकिंग झाला की त्याला आम्ही 3 वेळा डायमेन्शन बदललं. शेवटी त्या खेतानवाल्याकडून 21 किलोचा बॉक्स मागितला, त्यावेळेस त्यामध्ये 19.4 बसला. म्हणजे आता आपण बघतोय अरब तर आहे, पण रशियासारखं एवढं मोठं मार्केट आहे, जे अरबला 8,000 करोड जेवढं मार्केट आहे तेवढं रशियामध्ये 8,000 करोडचं मार्केट आहे. म्हणजे एवढं मोठं मार्केट आपल्या डोळ्यापुढे उभं आहे, पण आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर आपल्याला सगळ्या पायाभूत सुविधा बदलणं गरजेचं आहे. जे इक्वेडोरची केळी आहे त्या पद्धतीने केळीचं प्रोडक्शन करणं गरजेचं आहे.